झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे बाजार समितीत व्यापारी हमाल मापाडींमध्ये वाद। कांदा लिलाव रोखल्याने शेतकरी वेठीस। वादामुळे साऱ्यांनीच व्यक्त केली नाराजी। धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी सुरेश अग्रवाल यांनी नवीन दुकान सुरू केल्याच्या कारणावरून हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला। आमच्या संघटनेला न कळवता तसेच बाहेरील लोकांना कामावर का ठेवले असा जाब विचारत हमाल मापाडींनी कांदा लिलाव प्रक्रिया रोखून धरली। यामुळे सकाळीच कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली। यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। पाटील, उडाणे, तालुका जिल्हा धुळे। आम्हाला शेतकऱ्यांना सुरेश शेठ हे आमच्या गावी खेडे उडाणे गोताणे चौगाव सर्व परिसरात ते फिरले। उद्यापासून आपलं मार्केट सुरू करतोय आम्ही। तेव्हा सर्वांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांनी इथं माल आणला। शेतकऱ्यांनी कांदा पण इथं आणल्याबरोबर लिलाव सुरू झाला। तेवढ्यात हमाल मापाड्यांनी इथं दांगडं केला। आम्हाला शेतकऱ्या एवढ्या वेटीस धरण्याचे काय कारण आहे? त्वरित सभापती साहेबांनी हमाल मापाड्यांना चांगलं समज देऊन त्वरित आमचं मार्केट चालू करावे। आम्हाला शेतकऱ्यांना वेटी धरू नये अशी आमची विनंती आहे। हमाल मापाडींच्या या पावित्र्या विरोधात व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत निदर्शने केली। संचालक महादेव परदेशी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला। अशा दादागिरीमुळे व्यापारी व्यवसाय कसा करणार, यामुळेच शेतकरी जळगाव इंदूरला माल नेत आहेत असे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वाद वाढत गेल्याने प्रकरण सभापती यशवंत खैरनार यांच्या दालनात पोहोचले, जिथे उशिरापर्यंत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते। या सर्व गोंधळात शेतकऱ्यांना मात्र दिवसभर उपाशीपोटी ताटकळत राहावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।